And it stars in the pretty sky. And it sails in the soul. आई नको मला. अरे काहून बरं तू असं करत आहेस? खाऊ घ्यायला सांगितलं तर तेही खात नाहीयेस, तर चहा तर पी ना. प्लीज आई खरंच नको ना. समजवा हिला. अगं पण तू इथे आलीस आणि काही खाल्लं पिल्लं नाही ना, आता बरं वाटत नाही आम्हाला. हो ना, एक तर एवढी सगळी कामं करत असते, ऑफिस मध्ये काम असतं, घरच्या जबाबदाऱ्या असतात, स्वतःसाठी थोडासा वेळ काढत जा ना, घे लवकर. त्यातल्या त्या एक तर सर्वांनी गोंधळ करून ठेवला. नाही तर काय, आज यांनी सगळा घोळ घालून ठेवला म्हणून. नाही तर एव्हाना मी घरी पोचायला हवी होते. तुझ्या घरी पाहुणे येणार होते ना ग. हो, मला त्याच तर टेन्शन आलंय. मग राधिका, ह्याचा अभ्यास तू तिकडेच का घेत नाहीस? रेवती येते ना नेहाच्या नोट्स घेऊन. त्या आल्या की जो पोर्शन आहे त्याप्रमाणे मी सगळं उतरवून घेते आणि मग नंतर घरी जाईल. हो बाई. ह्या घ्या, ये ग, या नेहाच्या नोट्स. बरं, ह्याच्यातलं काय काय येणार आहे उद्या एक्झाम मध्ये हे तू सांग मावशीला. हा, आणि इथेच बस, एकत्र अभ्यास होईल ना. मायाचा काही फोन आला होता? हो, पोचेलच ती कुठल्याही क्षणी. वाटलंच. वेळेच्या बाबतीत अगदी तुझ्या तालमीत तयार झालेली आहे. त्यामुळे तिला जी लागते ना ती सगळी तयारी करून ठेवलेली आहे. अगं पण ती आल्या आल्या राधिकाबद्दल पहिलं विचारणार. त्याचं काय करायचं? मी ऑफिसमध्ये दोघांनाही बजावलं होतं आज वेळेवर या म्हणून. आम्ही दोघं तर आलोय, पण हिचा अजून पत्ता नाही बघ. अनेक होऊ नकोस. सौमी तर तिला फोनच करतोय. काय रे, काय झालं? ती येते ना? अरे बाबा, माया यायच्या अगोदर पोचेल की नाही ती? डॅड सॉरी, मला नाही वाटत ती वेळेत पोचू शकेल. एवढं बजावल्यानंतर सुद्धा ती मुलगी जर वेळेवर येऊ शकत नसेल ना तर मग. हो डॅड जरा तू शांत होशील का? प्लीज जरा शांत. ती काय अजून ऑफिसमध्ये आहे किंवा कुठेतरी कामात अडकली अशातला भाग नाहीये. ती माहेरी गेलीये. अथर्वचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणून. का? काय झालं? नाही, काळजी करण्यासारखं काही नाहीये मम्मा. त्या अथर्वची एक बुक हरवली आणि उद्या त्याची एक्झाम आहे. सो तो रडायला लागला म्हणून राधा म्हणाली की मी त्याची समजूत काढते, त्याला शांत करते आणि निघते लगेच. ओके, बघतो. माया या 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 माया या या या. ओय माया आली. आली आली शेवटी आली. ऑफिसची गाडी आली होती ना? येस येस, एकदम व्यवस्थित आली. गुड. ये नीली चड्डी ले लो, ये लाल चड्डी ले लो, ये हरी चड्डी ले लो और साथ में बनियान ले लो. चड्डी बनियान ले लो, हे 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 चड्डी बनियान ले लो, चड्डी बनियान ले लो, चड्डी बनियान. आय तुम्ही ते काय करताय? सोनूली. मला वाटलं कस्टमर आली. अगो बाई हे काय? चड्ड्या. एवढ्या चड्ड्या? हो. कोणाच्या त्या? या त्या माझ्या चड्ड्या आहेत. एवढ्या चड्ड्या? हो ना. कशासाठी? ते आता काय असतं माहितीये का, पावसाळ्यात वाळत नाही ना. वाळत टाकल्या तरी वाळत नाहीत. आणि आजकाल पावसाचं काही सांगता येत नाही. तो उन्हाळ्यात पण येतो, पावसाळ्यात पण येतो, हिवाळ्यात पण येतो. मग पावसाळ्याचं काही सांगता येत नाही म्हणून मग मी एवढ्या चड्ड्या घेतल्या. केड्या नाही, चड्ड्या. मला एक सांगा, तुम्ही दोघी इथे काय करताय? आम्ही दोघी इथे काय करतोय ना ते महत्वाचं नाहीये. आता आम्ही इथे राहणार आहोत ना ते महत्वाचं आहे. इथे कशा राहणार तुम्ही? या अशा. असं नाही. असं कसं? तुम्ही कोणाच्या घरात जाऊन राहू शकता? आणि मग तू माझ्या घरी येतोस, नाना विचारतात त्याचं काय? तेव्हा तू नसते. शान्या, तू अशी राहू शकत नाही माझ्या घरात. मुस्काट फोडीन.
आणि तुझ्या सगळ्या चड्ड्या विकून टाकेन. tada and this is for one and only For me. दे. नो कोणी सांगितलं कोणी सांगितलं म्हणजे वन अँड ओनली म्हणजे नाही, मीच. नाही, अजिबात नाही दे, चल, अजिबात चल, नाही. अरे किती हावरटपणा करशील हावरटपणा मला जे म्हणजे- बोलायचं ते बोलू देशील अरे की तू नाही काय बोलणार आहे ते माहितीये मला ऑलरेडी. हो, मला बघू. पाठ झालंय आता. अच्छा सांग बघू काय तू काय बोलणार आहे बघ. यू आर माय फिलॉसॉफर, यू आर माय स्वीट हार्ट, यू आर माय सोल, यू आर माय बेस्ट फ्रेंड. झालं चल दे आता. एक मिनिट बेस्टेस्ट फ्रेंड ओके टू बी प्रिसाइज नाही तू मीच असणार आहे. तुझ्याशी कोण मैत्री करणार आहे तशी म्हणत होती. दे का किती नाट आणि नख कापून ये आधी. एक मिनिट हे आता बास ना किती भांडताय. क्युटी बाई तूच सांग ना याला अरे काय तू सांग अमेरिकेत नख नाही का कापत. तुझं माझ्या नखांवर काय स्वतःच्या पायाची नखं बघितली सोफा पाडशील तो आता माझा गिफ्ट पण असंच फोडतो मग. एक मिनिट तू असं काही करत नाहीयेस हळू ना ते मी अरे किती तू जागा प्रेमाने तू आणलंय पहिले. तुला. ए बास आता. बरं ठीक आहे चल. तू म्हणतेस म्हणून नंतर फोडतो हा? मम्मा तू म्हणतेस म्हणून हा. ओके. भाई अरे किती वर्षांनी भेटलीस तू. हा भाई अभी भी हार्ड आहे तू. हा अरे मैं तो बहुत हार्ड हूँ गुड टू सी तू अजूनही तसाच आहे. हळू 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 सॅमी बघितलंस हे दोघं कायम असेच एकत्र राहणार आणि आपण मध्ये पडलो तर आपली बोंब उगाच. करेक्ट ए बाय द वे राधिका कुठे आहे तुझी बायको तिच्यासाठी आणलंय मी हे तिला सांगितलं नव्हतंस मी येणार आहे ते तू विसरलास ना मुद्दाम केलास. तू ठीक आहेस ना ऑफकोर्स सांगितलं होतं. मग आणि ती तुझ्यासाठी आधीच येऊन थांबणार सुद्धा होती पण एका वेगळ्या कामात अडकली आहे ग. ते सोड ना यार. तू किती वर्षांनी भेटलीस मला गप्पा मारू ना छान. मी काही तुझ्यासाठी खायला घेऊन येऊ का. ना क्युटी बाई आय एम ऑलरेडी फुल. राधिका कधी येईल. ऐक ना ती विचारते ना 4-4 वेळा तर खाऊन घे ना तू मस्त. मला एकदाही विचारत नाही दिवसातून. हे बघ स्पेशल ट्रीटमेंट फक्त स्पेशल लोकांसाठी असते कळलं. ऐकलं अरे यार, तुम्ही दोघं ठीक आहात ना. तुम्ही मला काय सांगताय. डॅड मला माहिती आहे ही तुझ्यासाठी किती महत्वाची आहे. आहेच. वन मॅन आर्मी वगैरे आहे. युएस मध्ये ऑफिस मध्ये सगळे तुझ्यापेक्षा हिच जास्त ऐकतात. ऑफकोर्स. कशाला ऐकतात पण हिचं. अरे आय नो सॅमी तू काय करतोयस. काय तू मला फक्त राधिकाच्या टॉपिक वरनं डायव्हर्ट करतोयस हो ना. हे नाही आता मी खरंच मनापासून कौतुक करत होतो तुझं. कौतुक अरे खरं. तू आणि माझं. अरे नाही 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 हे शक्यच नाहीये. तू मला फक्त जे ऑलरेडी माहितीये तेच सांगतोयस कळलं ना. काय ऐकायचं तुला. एक मिनिट मला ना याच्याशी खरं तर बोलायचंच नाहीये. बरं झालं मला आठवलं तू एवढ्या घाईघाईत लग्न जमवलंस आणि काय मला बेस्टेस्ट फ्रेंड वगैरे म्हणतोस ना. मला सांगितलंस तू मला याच्याशी बोलायचं नाहीये माझं ठरलंय. हॅलो तुला काय अल्झायमर वगैरे झालाय का ग. आपला फोन झाला होता कळवलं होतं मी तुला. कधी 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 काय अरे हा एक मिनिट याने मला डायरेक्ट लग्नाची डेट सांगितली. लग्नाच्या शॉपिंग पासून सगळं झाल्यानंतर हा माणूस कॉल करतो मला. बरंच झालं तू आली नाहीस म्हणून. तू इथे आली असतीस आपण सगळे इथेच जमलो असतो तर तिकडे बिझनेस कोण सांभाळणार होतं. हा विचार केला होता मी. हा राहू द्या. हे मात्र खरं हा. तू तिथे होतीस म्हणून हा इथे निर्धास्त होता. ऑफकोर्स. आणि आता मला इथे सुद्धा निर्धास्त व्हायचंय आणि म्हणूनच खास तुला इकडे बोलून घेतलं गेलेलं आहे. अच्छा म्हणजे डॅड आता ही सगळं सांभाळणार आहे. बेस्ट म्हणजे मी आता मोकळा. हे बरं आहे म्हणजे तू आधीच ठरवून टाकलंस सगळं. बेस्ट. आणि काय करणार काय रे मोकळा वगैरे होऊन. खरं सांग संसार. गॉड हा मुलगा म्हणजे चिडला वाटतं. कुठे आहे राधिका कधी येईल. Anyway, तुम्ही गप्पा मारत बसा मी आलेच. गप्पा याच्याशी परत सॉरी म्हणजे आय डोंट मीन दॅट. राधिका कुठे आहे. ऐक ना आपण गिफ्ट फोडूया का. मला बघायचंय तू काय आणलंयस माझ्यासाठी. येस एक मिनिट तू तुझं गिफ्ट बघ ना ते त्यांना का हात लावतोय. ए फिरंगी घे कॉफी घे. हा थँक्यू सो मच इट वॉज मच निडेड यु नो. ते काय तसंच राहिलं का. काय कुठे ते बॅगेबरोबर तुला पण लावलं का काय. ए फालतू काहीतरी. तू आणि तुझे जोक्स अजून नाही बदलले ना. हे घे इंडियातली कॉफी बी. ते अमेरिकन पिऊन कंटाळा आला असेल तुला. नाईस मस्त बनवलीस. तुझ्या या कॉफीसाठी मी तुझ्या जोकला माफ केलं ठीक आहे. मला खूप कॉफी बनवायला लागणार आहे म्हणजे. ओके आय विल प्रिपेअर माय सेल्फ फॉर इट. बाय द वे सॅमी
ही राधिका म्हणजे तीच ना जी तुझ्या कॉलेजमध्ये होती आणि तुझं एकतर्फी प्रेम वगैरे होतं तिच्यावर? हा, डायरी वगैरे लिहायचं असतो तिच्यासाठी, तू सांगितलं होतंस मला. अगं हो तीच. आणि तू म्हणायचीस ना हे तुम्ही पोरही डायरी वेरी लिहिण्याची बोरिंग कामं कशी काय करता, असं ठाम म्हणणं होतं. आणि तुझं होतं नाही म्हणणं अजूनही आहे. ओके. मगाशी सर होते म्हणून मी फार काही बोलले नाही, पण राधिकाचं लग्न झालंय असं ऐकलं मी. इनफॅक्ट डिवोर्सही झालाय तिचा, राईट? करेक्ट. आणि तिचा आधीचा नवरा सुद्धा आमच्याच कॉलेजला होता. खूप मोठी स्टोरी आहे, नंतर सांगेन ना तुला सगळं. पण मला अजूनही एक गोष्ट पटत नाही. आता काय म्हणजे जस्ट बिकॉज आधी तुझं तिच्यावर प्रेम होतं म्हणून आता लग्न केलंस तिच्याशी? म्हणजे सॉरी, पण तुझ्या आणि राधिकाच्या कल्चरमध्ये ना मला फार डिफरन्स वाटतो. म्हणजे जस्ट लुक ॲट यू अँड लुक ॲट हर. तिचा साडीमधला फोटो बघितलास? टिपिकल काकूबाई वाटते ती. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, प्लीज डोंट माइंड. रंगी, तू कधीपासून असं फोटोवरून वगैरे जज करायला लागलीस ग? नो, जज वगैरे नाही करत. नाही, ठीक आहे, तू फोटोवरून बोलतेस म्हणून आता काही बोलत नाही तुला. पण यार तू भेट एकदा राधाला, तुझे सगळे गैरसमज दूर होतील. माणूस म्हणून किती छान आहे ना हे कळेल तुला. भेटायचं तर आहेच, पण त्यासाठी मॅडम आल्या पाहिजेत ना. कुठे आहेत? फोन ट्राय कर ना एकदा. करतो. अगं ती बिचारी. नाही, मला माहितीये तुम्ही काहीतरी झोलझाल केला आहे आणि आता तुम्ही फसला आहात, म्हणूनच माझ्या दारात आलात. काय केलंय तुम्ही? केड्या, आता तुला काय सांगू आणि कसं सांगू? खूप सॅड स्टोरी आहे. इंग्लिश सबटायटल्स आहेत का? आता तुला जे समजायचंय ते समज. आम्ही तुला काही सांगू शकत नाही. काय झालं काही कळत नाहीये तेच सांगा. केड्या, आम्ही 2 बिचाऱ्या बायकांनी जमवलेले एक एक करून मिळवलेले पैसे सगळे चोरीला गेले. पण तुम्ही एक एक करून असे पैसे कसे जमवले, कुठून जमवले? तरी मला गॅरी सांगत होता की या दोघींनी काहीतरी झोल केलाय म्हणून. काय म्हणजे गॅरी तुला सगळं सांगत होता? अरे आता माझा मित्र आहे तर मला नाही काय सांगणार? अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला, लाज. हे तू माझ्याकडे बघून बोलतेस? लाज वाटायला पाहिजे होती तुला. माझ्याकडे तर बघू पण नको केड्या. बघा तुम्ही असं करून मला घाबरवू नका. हे सगळं करताना तुम्हा दोघींना लाज वाटली नसेल तरी तुम्हाला जाब विचारताना मी घाबरणार नाहीये. शानू बेबी, ह्याला नक्कीच काहीतरी खरं खरं कळलेलं दिसतंय, नाहीतर या बेडकाचा असा फुगून बैल होणार नाही. काय 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 खुसुरपुसर काय? जे काय सांगायचं ना ते तोंडावर सांगा, तोंडावर. काय नाही रे, मम्मा विचारते बेडकाचा बैल कसा झाला, काय सांगू? कोण बैल? तू. बैल बैल काय बैल काय झालं सांगा मला. मम्मा विचारते तुला कसं कळलं केड्या? मला कसं कळलं? अगं मला सगळं माहितीये. अगं तुझं लग्न झालं असताना सुद्धा तुझ्या नवऱ्याला फसवून तू पैशासाठी दुसऱ्याशी लग्न केलास. लाज वाटायला पाहिजे तुला. लाज तिला कशाला वाटेल? लग्न मी केलंय. मग लाज तुम्हाला? मीच लग्न लावलंय. तुला सांगते केड्या, त्या मेटा नावाच्या ढोकळ्याबरोबर, त्या टकल्या ढोकळ्याबरोबर आम्ही लग्न केलं. आम्ही म्हणजे मी लग्न केलं, हिने माझं लग्न लावून दिलं आणि आम्ही त्याचे पैसे चोरले आणि पळून आलो. आता त्यांनी माणसं लावली रे आमच्या मागे, आम्हाला मारून टाकायला. असंच पाहिजे तुम्हाला.
अरे डोकं ठिकाणावर आहे का तुम्हा दोघींचा? हा अरे तुम्हा दोघींना, हो मम्मा, तुम्ही एकतर तिच्या संसारात ढवळाढवळ केली, इथे येऊन विघ्न आणलेत, आणि आता गंमत म्हणून स्वतःच लग्न केलं. केड्या तू मम्माला खूप बोलतोय सा. खूप कसला, जास्तच बोलतोय. आता जास्त बोललास ना तर बघ याद राख, नाहीतर मजाक करतोय. तुम्ही सांगा ना काय करायचं, मी करेन. केड्या आम्हाला बाहेर काढ. हो चला 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 मायाचा. आम्हाला यातनं बाहेर काढ. या सगळ्यातून तुम्हाला मी बाहेर काढू शकणार नाहीये मम्मा. हे प्रकरण मोठे, यातनं तुम्हाला एकच व्यक्ती बाहेर काढू शकते. हू नाही, गुरुनाथ वसंतराव सुभेदार. पण तो गुरुनाथ वसंतराव सुभेदार जागेवर हवा ना आम्हाला ह्यातनं बाहेर काढायला. मम्मा, तो जागेवर असायला तो आपल्यासारखा रिकाम टेकणा आहे का? अहो गुरुला आता नोकरी लागली आहे मम्मा. व्हॉट? गॅरीला नोकरी लागली? काय रे, लागतोय का फोन? एक तर तिचा फोन स्विच ऑफ आहे, नाही तर रेंज नाही, काहीतरी एक. हे काय, राधा अजून आलेली ते? अरे उशीर होणार असेल तर कळवायचं तरी ना. हाऊ इररिस्पॉन्सिबल इज दॅट? स्कूल डाऊन, खरंच काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. अरे प्रॉब्लेम असेल तर कळवा ना फोन करून, म्हणजे इतर लोक आपली वाट बघत असतील याचं भान ठेवायला हवं की नको माणसानी. इट्स ओके सर. एनिवे, मला आता निघायला हवं. मला आता जास्त वेळ नाही थांबता येणार, आणि तसंही मी आता इंडियातच असणार आहे, सो मी भेटेन तिला नेक्स्ट टाइम. एवढ्या रात्रीचं जाण्यापेक्षा आजची रात्र इथेच थांब ना. ना क्युटी पाय, मी माझा सगळा सेटअप करून आले ऑलरेडी. ओके, सो डोंट वरी, आय गॉट टू गो. मी निघते. हां सॅमी, हे मी राधासाठी आणलेलं गिफ्ट तू देशील तिला? ऑन माय बिहाफ, प्लीज 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 माया, नाही तू तुझ्या हाताने दे ना, बरं वाटेल तिला. हो, पण त्यासाठी ती इथे असायला हवी होती ना. चल माया, तू तरी वेळच्या वेळी निघ. हो. इतरांना नसलं तरी आपण तर वेळेचं भान ठेवूया. चल दारच तोडून टाकतो. तोडून टाकूया. ओ एक मिनिट, काय करताय तुम्ही? दिसत नाही तुम्हाला दार तोडतोय ते? अहो ते दिसतंय, पण माझ्या घराचं दार का तोडताय? काय चाललंय? अच्छा, तुझं घर आहे का हे? या घरात राहणाऱ्या दोघी जणी आमच्या साहेबांना फसवून पळून गेल्या. काय? 5 लाख रुपये घेऊन लग्न करून पळून गेलेत दोघी जणी. लग्न केलं? हो हो, साहेबांनी सांगितलं एक तर पैसे घ्यायला, नाहीतर जे भेटेल ते सामान घेऊन जाणार. नाही, एक मिनिट थांबा जरा, तुम्ही शांत व्हा प्लीज. तुमचे काय पैसेच हवेत ना तुम्हाला? किती पैसे झालेत? 5 लाख. 5 लाख, बरं ठीक आहे, मी देतो तुम्हाला. तुम्ही प्लीज दारबीर काही तोडू नका. तुम्ही एक काम करा, फक्त इकडे ही सोसायटी आहे, सगळे राहतात लोक. तुम्ही खाली जाऊन थांबा, मी पैसे आणून देतो तुम्हाला. कसा विश्वास ठेवायचा तुमच्यावर आम्ही? अहो मी कुठे पळून जाणार? मी आणून देतो ना तुम्हाला पैसे. तुम्ही प्लीज खाली थांबा ना. सांगा ना त्यांना प्लीज. ठीक आहे, तू यांच्याबरोबर आतमध्ये जा, आम्ही बाहेर खाली थांबतो. प्लीज जा. काय आता नवीन लफडं.